नमस्कार. आज 28 जानेवारी 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या पहा. मुक्त व्यापाराचा महाकरार, भारत आणि युरोपियन महासंघामध्ये सहमती, अंमलबजावणीसाठी 6 महिन्यांची प्रतीक्षा. इंडिया आणि युरोपियन युनियन या दोघांमध्ये मागच्या 18 वर्षापासून प्रलंबित, अगदीच पहा 2007 पासून आपण याची चर्चा करत होतो की युरोपियन युनियन सोबत आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करूयात. आता फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजेच काय, तर हा आपला प्यारा भारत आहे व आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये अगदीच निशुल्क पद्धतीने जो व्यापार केला जातो त्याला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणतात. फ्री, पहिला शब्द पहा फ्री आहे, दुसरा शब्द आहे ट्रेड म्हणजेच काय व्यापार, आणि ॲग्रीमेंट म्हणजे कोणतंही शुल्क न लावता जो व्यापार केला जातो, अगदी त्यासाठी करार केला जातो, त्यालाच FTA म्हणजे शॉर्टमध्ये त्याला FTA म्हणतात व फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असं त्याचं फुल फॉर्म आहे. मग ते फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आपण युरोपियन युनियन सोबत केलेलं आहे. आता फक्त युरोपियन युनियन म्हटल्यानंतर कोणते देश आले मग त्यामध्ये, व ऑफिशियल वेबसाईटनुसार पहा आज घडीला त्यांच्या 27 कंट्रीज आहेत. ओके, युरोपियन युनियनच्या ह्या 27 कंट्रीज आहेत. ओके, परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे प्लीज ही जी 27 कंट्रीज आहेत ना त्यांची नावं तुम्ही लक्षात ठेवा. UPSC यावरून प्रश्न बिलकुल विचारते. तर पहिली कंट्री आहे ऑस्ट्रिया, नेक्स्ट आहे बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, चेझिया, त्यानंतर डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगरी, त्यानंतर आयर्लंड, इटाली, लात्विया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट पेजवरती पहा आपण, तर पोलंड आहे, पोर्तुगाल आहे, रुमानिया आहे, स्लोवेकिया आहे, स्लोवेनिया, स्पेन आणि स्वीडन. ओके, यामध्ये टर्की येत नाही, युरोपियन युनियनमध्ये टर्की येत नाही. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारला शकतो किंवा तुम्ही इथून पाहू शकता. ओके, हे आहे युनायटेड किंगडम, पण याच्यापूर्वी होतं युरोपियन युनियनचा भाग युनायटेड किंगडम होतं, परंतु ब्रिटन एक्झिट केलेला आहे त्यामधून. यासाठी पहा एवढे देश 27 जे राष्ट्र आहेत, या 27 राष्ट्रासोबत आपण फक्त एका दगडात 27 पक्षी, आपल्याकडे म्हण आहे पहा, एका दगडात आपण 7 पक्षी, अगदी तसं एका ॲग्रीमेंटमध्ये आपण 27 देशासोबत करार केलेला आहे, तो पण निशुल्क पद्धतीने. ओके, आता हा निशुल्क करार अगदी लागू होण्यासाठी पहा किती 6 महिन्याचा कालावधी तिथं नक्की लागणार आहे. आता तो 6 महिन्याचा कालावधी का लागेल, तर पहा जसं संसदेने एखादा कायदा केल्यानंतर राज्य सरकारची त्याला परमिशन लागते, अगदी तसंच आहे पहा. युरोपियन युनियनने म्हणजे ज्या 27 राष्ट्रांचे एक संघ आहे, या संघाने करार केलेला आहे. मग आता प्रत्येक देशाने याला मान्यता देणं गरजेचं आहे. असं जर्मनी, ओके, जर्मनीमधून आपण काही व्हेकल्स वगैरे आयात करणार आहोत. त्याच्यानंतर पहा फ्रान्समधून आपण वाईन आयात करतो, बरोबर. मग फ्रान्सने पण त्यांच्या संसदेमध्ये जर ठराव पारित करून घेतला तर त्यांच्यासोबत पहा आपण मुक्त व्यापार तिथं करणार आहोत. ओके, त्यामुळे 6 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पहा अगदीच आपल्या देशाचा व्यापार जो आहे तो भरभराटीस नक्की येईल. डन. तर ही आहे युरोपियन युनियन आणि इंडिया यांच्यामधलं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. याबद्दल एक एडिटोरियल आलेलं आहे आज, ते नक्कीच आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट न्यूज आहे कोश्यारींच्या पद्मवरून विरोधकांचा संताप. भगतसिंग कोश्यारी यांना पहा या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. मग पद्म पुरस्कार त्यांना जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे. व टीका का करण्यात आली, तर अगदी सर्वांना माहिती आहे पहा 2019 ते 2022 पर्यंत त्यांचा जो कार्यकाळ होता तो अतिशय वादग्रस्त ठरलेला आहे व महाराष्ट्रातील राजकारण एका वेगळ्या लेवलला जाण्यामध्ये पण त्यांचा हातभार राहिलेला आहे. त्यामुळे विरोधकांचा इथं बेसिकली संताप होत आहे. ओके, यांच्याबद्दल पण आर्टिकल आलेलं आहे, ते पुढे आपण पाहणारच आहोत, काळजी नका करू. त्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी गरजेची न्यूज दिसत नाही आहे. ओके, नेक्स्ट पेजवरती वीज दराची नव्याने सुनावणी, आयोगाच्या अध्यक्षांच्या मुदतपूर्वी राजीनाम्याचे परिणाम आहेत पहा. ओके, वीज दराची जी ही आहे काय म्हणू शकता, वीज दर जे ठरवले जातात महाराष्ट्रामध्ये ते जनसुनावणीद्वारे ठरवले जातात. ओके, व राज्य सरकार प्लस जे ग्राहक संरक्षण आहेत त्यांच्या नजरेतून हे वीज दर नव्याने ठरलेले जातात, त्यामुळे त्यांची सुनावणी होणार आहे. मग आता फेब्रुवारीमध्ये पहा याचं जनसुनावणीचं वेळापत्रक इथं दिलेलं आहे. ओके, आता हे आपल्यासाठी आवश्यकतेचं नाही, परंतु काही वेळानंतर पहा वीज दराबद्दल एक विधेयक तिथं पारित करण्यात येईल. मग त्यावेळेस आपल्याला ही न्यूज घ्यायची आहे व हे प्रोसेसिंगमध्ये आहे, त्यासाठी हे थोडंसं मी घेतलेलं आहे, म्हणजे बॅकग्राऊंड आता तयार होत आहे या न्यूजचं. ओके, पुढे जसं जसं ही न्यूज प्रोसेस होत जाईल पहा तेव्हा आपण हे पाहणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. PM सेतू अंतर्गत ITIचे आधुनिकीकरण, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि त्यामध्ये पुण्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. तर कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी PM सेतू योजनेतून ITIचे आधुनिकीकरण करण्याची योजना
व या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील ITIचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. ओके, मग आता ही न्यूज का महत्त्वाची आहे, तर ज्यावेळेस कुशल भारत किंवा अगदी कौशल्य विकास योजना कशा पद्धतीने राबवल्या जात आहेत का महाराष्ट्रामध्ये, असा जर परीक्षेला प्रश्न आला तर तुम्ही हे थोडंसं लिहू शकता की महाराष्ट्रामध्ये सध्याला या योजनेअंतर्गत ITIचे देखील आधुनिकीकरण केलं जात आहे. व ITIचे आधुनिकीकरण म्हटल्यानंतर काय पहा, कौशल्य विकास साठी हे खूप महत्त्वाचं आहे. ITIचं आता म्हणजे तुम्ही पाहू शकता ITIचं महत्त्व काय आहे, तर अगदी पहा, त्यामध्ये 10वी झाल्यानंतरच तुम्हाला तिथं प्रवेश मिळतो व कौशल्य तुमचं तिथं विकसित केलं जातं. बरोबर आहे, जसं की इलेक्ट्रिशियन, प्लंबर वगैरे जे सर्व काही त्यामध्ये फील्ड्स आहेत. ओके, तिथून आपल्याला कौशल्य विकसित करण्यात भर देण्यात जाते. मग यासाठी PM सेतू या योजनेअंतर्गत पहा, आता ITIचा तिथं पुनर्विकास केला जात आहे. व ही चांगली न्यूज आहे. तुम्ही याचं ना मेन्स आन्सर रायटिंगमध्ये नक्कीच वापर करू शकता. डन. त्याच्यानंतर पुढची बातमी आहे, पद्मश्री भिकल्या धंडा कुटुंबाची रोजगाराभावी परवड. ओके, आता पहा, अगदीच भिकल्या धंडा यांना पद्मश्री जाहीर झालेला आहे. पण तुम्ही त्यांची जर सध्याची स्थिती पाहिलात, म्हणजे त्यांनी कला अगदीच जोपासलेली आहे, परंतु या कलेला आज घडीला मागणी आहे का, किंवा आर्थिकरित्या ते स्वतःवर निर्भर राहू शकतात का, म्हणजे त्या कलेवरती, तर बिलकुल राहू शकत नाहीत. मग त्यासाठी पहा, त्यांना राज्य सरकार यासोबतच केंद्र सरकारने आर्थिकरित्या मदत देखील केलं जाणं अपेक्षित आहे. ओके, व यासोबतच पहा, त्यांना आज म्हणजे आरोग्य स्थिती पण त्यांची योग्य नाहीये. मग यासाठी खऱ्या अर्थाने जर मदत कोणाला आवश्यकतेची असेल तर ही त्यांना खूप गरजेचं आहे. व अगदी आता एकीकडे पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू पण असू शकतात. व आज घडीला तुम्ही पाहू शकता डॉक्टर्स, इंजिनियर्सला वगैरे किती आपल्याकडे प्राइज मिळाले, हे पण पद्म पुरस्कारांमध्ये आपल्याला गणलं जाणं खूप गरजेचं आहे. ओके, कारण आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या भारत देशाला जर विकसित भारत बनवायचा असेल तर आपल्याला डॉक्टर्स आणि इंजिनियर्सला एनकरेज करणं गरजेचं आहे. ओके, आपल्याकडे इंजिनियर्स आहेत, परंतु त्यांचं जे ब्रेन ड्रेन होतं ते अमेरिका, त्यानंतर ब्रिटन किंवा युरोपियन युनियन आपण म्हणू शकतो, त्या देशांमध्ये जास्त जातात. मग त्यांना आपण रोखू शकतो का, तर बिलकुल रोखू शकतो. व अगदी पहा, जर आपल्या देशामध्येच त्यांना जर एनकरेज केलं, म्हणजे ब्रेन ड्रेन होऊ नये यासाठी, तर ते नक्कीच आपल्या देशामध्ये राहतील. व 2047 जे स्वप्न पाहिलेलं आपण विकसित भारत, त्यासाठी आपण आजपासून किंवा ह्या पद्म पुरस्कारांपासून वगैरे सुरुवात नक्की करू शकतो. ओके, फक्त पद्म पुरस्कार मिळाले तर होऊ शकत नाही. तर अगदीच आता इथे पण पहा ना तुम्ही, पद्म पुरस्कार मिळालेले जाहीर झालेले आहे, परंतु त्यांची हलाखीची स्थिती आहे आज घडीला, आर्थिक स्थिती पूर्ण हलाखीची आहे. ओके, व त्यांना अगदीच काय म्हणू शकता, पक्षघाताचा झटका पण त्यांना येऊन गेलेला आहे. मग असं असताना आपण त्यांना थोडंसं आर्थिक मदत तर नक्कीच करू शकतो. यासोबतच यातूनच पहा तुम्ही, म्हणजे जे पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्यामध्ये डॉक्टर्स आणि इंजिनियर्सचं प्रमाण पण कमी राहिलेलं आहे. या निमित्ताने आपण डॉक्टर्स आणि इंजिनियर्स, किंवा पहा, आपण फक्त म्हणतो ना की आपल्या देशातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे, किंवा NRIs वगैरे जी आहेत संख्या त्यांची वाढत आहे. ती संख्या का वाढत आहे, तर आपल्या देशामध्ये त्यांना कुठेतरी त्यांच्या पद्धतीच्या सोयीसुविधा वगैरे मिळत नाहीत. हे आपण त्याकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. व परीक्षेला जर प्रश्न आला ना की आपण ब्रेन ड्रेन कसं रोखू शकतो, तर हा पॉईंट तुम्ही तिथं नक्की लिहू शकता. म्हणजे जे आज घडीला डॉक्टर्स आणि इंजिनियर चांगलं काम करत आहेत त्यांना आपण तिथं काय पद्म पुरस्कार देणं अपेक्षित आहे. ओके, हा एक पॉईंट तिथं लक्षात ठेवू शकता. पुढची बातमी आहे पहा, परत तेच करारामुळे 2 अर्थव्यवस्थांचे समन्वय. आता हे आर्टिकलमध्ये आपण चांगल्या पद्धतीने डिस्कस करूयात. नेक्स्ट पेजवरती याबद्दलचा आर्टिकल आलेला आहे. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. त्यानंतर पुढे पहा, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संघर्ष. आता उद्या 29 जानेवारी रोजी इकॉनॉमिक सर्वे येणार आहे व इकॉनॉमिक सर्वेचं डिटेल विश्लेषण आपलं जे चॅनल आहे पवन निलवाड यावरती मी घेईलच. कारण यामधून ना आता जे युरोपियन युनियन आहे, आता फ्री ट्रेड ॲग्रीमेंट तर झालेलं आहे, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ना की फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचं महत्त्व काय आहे, किंवा कोणत्या कोणत्या देशासोबत आपण किती ट्रेड केलेलं आहे, हे जे सांगणारी आहे आकडेवारी ती उद्या सांगेल. 29 जानेवारीचं इकॉनॉमिक सर्वे येऊ द्यात आता. व अतिशय महत्त्वाचं आहे, जसं की तुम्ही UPSCची एनी एक्झाम देणार आहात, जसं CDS असेल, CAPF असेल, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस असेल, सर्व एक्झामसाठी इकॉनॉमिक सर्वे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी मी ते नक्कीच घेणार आहे. व इकॉनॉमिक सर्वेमध्ये काही सजेशन देतात पहा. ओके, ते सजेशन पण आपल्यासाठी खूप गरजेचे असतात. त्या सजेशनवरूनच तुम्ही ना तुमचं मेन्सचं जे आन्सर आहे ते फ्रेम करू शकता. ओके, म्हणजे तुम्हाला स्वतःहून काही रिसर्च करण्याची आवश्यकता बिलकुल पडणार नाही जर तुम्ही इकॉनॉमिक सर्वे वाचलात तर. ओके, व ते मराठी माध्यमातून मी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे, निश्चिंत राहा तुम्ही. ओके, त्यानंतर पहा, वाईन स्वस्त होईल, म्हणजे फ्रान्समधून येणारी जी वाईन आहे ती स्वस्त होईल. व तुम्हाला आठवत असेल की डोनाल्ड ट्रम्प यांनी 200% टॅरिफ लावतो म्हटले होते फ्रान्सवरती. तुम्ही जर माझ्यासोबत चांगल्या पद्धतीने रिलेशन ठेवलं नाही तर मी तुम्हाला 200% तिथे टॅरिफ लावेन वाईनवरती, असं त्यांनी म्हटलं होतं. पण ठीक आहे, आता USA आपण पर्याय शोधत आहोत. ही चांगली न्यूज आहे. पहा, पुढची बातमीकडे जाऊयात आपण. समानता नियमावलीमुळे भेदभाव होणार नाही, धर्मेंद्र प्रधान. पहा, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या
म्हणजे UGCच्या उच्च शिक्षण संस्थांमधील समानतेस प्रोत्साहन नियमावली 2026 यावरून देशभरामध्ये गदारोळ सुरू आहे. तुम्ही जर इंस्टाग्रामवरती वगैरे जर असाल किंवा अगदीच सोशल मीडिया कोणताही प्लॅटफॉर्म तुम्ही जर यूज करत असाल तर UGCच्या नियमावलीबद्दल सध्याला पहा देशभरामध्ये आंदोलन वगैरे होत आहेत. मग ती नियमावली काय आहे तर अगदी पहा त्या नियमावलीनुसार किंवा थोडंसं मागं जावं लागेल आपल्याला 2019 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक PIL फाईल करण्यात आली होती व PIL मध्ये असं म्हटलेलं होतं की जी आपली एखादी कॉलेज असतं जे शाळा कॉलेजेस वगैरे आहेत ना तिथं समानतासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी व त्या समानता समितीमध्ये पहा सर्व जाती धर्मांना तिथं प्राधान्य देण्यात यावं. जसं की पहा जनरल कॅटेगरीचे स्टुडंट असतात, त्यानंतर SCs, STs, त्यानंतर वुमन, ओके, त्यानंतर जे विकलांग आहेत त्यांना म्हणजे सर्वांना तिथं सामावून घेणारी एक समिती असावी व त्या समितीमुळे होणारं काय आहे पहा तर अगदीच तुम्हाला माहिती असतील की आपल्याकडे रोहित वेमुला आणि पायल तडवी यांच्या आत्महत्या खूप गाजलेल्या आहेत. ओके, व त्या का गाजल्या तर अगदी असमानता तिथं निर्माण झाली होती IITs मध्ये वगैरे. ओके, म्हणजे जे प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थान आहे आपल्या त्या देशाचे त्यामध्ये पण असमानता तिथे निर्माण झाली होती. मग त्यासाठीच 2019 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल झाली होती की तुम्ही समानता तिथं समिती राबवण्यात यावी. बरोबर आहे. मग त्याचंच आता सध्याला पालन करण्यात येत आहे. परंतु तिथे समानता समिती निर्माण झाल्यानंतर आमच्या अधिकारांवर गदा येईल या भीतीपोटी पहा सध्याला आंदोलन होत आहेत. पण धर्मेंद्र प्रधान यांनी त्याबद्दलचे जे आरोप आहेत त्यांनी पूर्णतः मोडून काढलेला आहे. ठीक आहे, याबद्दल पण आर्टिकल येतील पहा. ज्यावेळेस आर्टिकल येतील ना त्यावेळेस मी याच्या डिटेलमध्ये जाण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता थोडंसं आपण फास्टमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. नेक्स्ट आहे लोकसत्ता विचार. आता दुष्णानंतरचे भूषण म्हणजेच काय भगतसिंग कोश्यारी यांच्याबद्दलचा पद्मभूषणचा हा किताब आहे. ओके, आता सर्वांना माहितीच आहे की 2019 ते 2023 म्हणजे 17 फेब्रुवारी 2023 हा त्यांचा कार्यकाळाचा शेवटचा दिवस होता पहा महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून. ओके, याच्यापूर्वी त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पद पण त्यांनी निभावलेलं आहे. ओके, पण ठीक आहे, हे सर्व जरी असलं तरी महाराष्ट्राचे ज्या वेळेस राज्यपाल होते 2019 ते 2023 पर्यंत यामधील सर्वात वादग्रस्त प्रकरण कोणतं होतं तर पहाटेचा शपथविधी. म्हणजे आता पहा सध्याला 4:39 झालेले आहेत. तुम्ही हे न्यूजपेपरचे रेकॉर्डिंगचं वरती इथं राईट साईडला तुम्ही पाहू शकता पहा. ओके, तर 4:39 झालेले आहेत. अगदी याच टायमिंगला महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये शपथविधी झालेली होती. ओके, म्हणजे अतिशय घडामोडी होऊ शकतात सकाळी म्हणजे पहाटे पण काही घडामोडी होतात हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर अगदीच पहा तर सकाळी 5 वाजता एक शपथविधी पार पडलेला होता व 2019चे जे इलेक्शन होते ज्यांच्या विरोधात आपण लढलेलो होतो त्यासोबतच त्यांनी जाऊन हातमिळवणी केली होती. व पहा राष्ट्रपती राजवट लागू असताना म्हणजे राष्ट्रपती राजवट मध्यरात्री उठवली गेली म्हणजे सकाळी आपण झोपेतून उठलो व पहा म्हणजे घडामोडी काय आहे रात्री 9 वाजता मी ज्यावेळेस झोपलो होतो त्यावेळेस महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री नव्हता. पण ज्यावेळेस मी सकाळी 6 वाजता उठलो त्यावेळेस महाराष्ट्र राज्याला तिथं मुख्यमंत्री होता. ओके, म्हणजे राष्ट्रपती राजवट रात्री 12 वाजता वगैरे तिथे हे करण्यात आली काढून टाकण्यात आली व लगेच सकाळी पहाटे शपथविधी झाला होता. हे थोडंसं वादग्रस्त मुद्दा तिथं ठरलेला होता. बरोबर आहे, ते झालं. ठीक आहे, याबद्दल आपण काही प्रॉब्लेम वगैरे आपल्याला नव्हता. पण याच्याही पेक्षा पुढे ज्यावेळेस गेलो आपण त्यावेळेस काय झालं होतं पहा. एकच मिनिट पेन तर हे मला क्लीन करू द्या एकदा. तर पहा 2019 हा पहाटेचा शपथविधी झाला. याच्याही पेक्षा वादग्रस्त भूमिका जी होती पहा ती 21 जून 2022 मध्ये ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सोडलं त्यावेळेस अगदीच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी 24 तासाचा अल्टिमेटम दिला की तुम्हाला बहुमत तिथं सिद्ध करावं लागेल. ओके, व बहुमत सिद्ध न करताच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला व ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी चालू होती पहा 11 मार्च 2023 रोजी तत्कालीन CJI DY चंद्रचूड यांनी एक पॉईंट मांडलेला होता तिथे की भगतसिंग कोश्यारी यांची जी भूमिका होती ती अनकॉन्स्टिट्युशनल होती व तुम्ही जे महाराष्ट्राचं राजकारण त्यावेळेस केलेले आहेत ते चेस ज्या पद्धतीने तुम्ही खेळता म्हणजे पुढची मुवमेंट कशी असेल त्या पहा. तुम्ही ज्यावेळेस चेस खेळताना त्यावेळेस तुम्ही पुढचा विचार करता की मी जर हा घोडा उचलला किंवा मी जर हा घोडा चालवला किंवा पहा मी जर उंट चालवला तर हा कुठपर्यंत जाईल किंवा मी जर हा हत्ती चालवला तर तो माझ्यावरती पुढची मुवमेंट त्या पुढचा आपलं पार्टिसिपंट जो आहे त्याची मुवमेंट कशी असेल या पद्धतीने आपण चेस खेळतो. अगदी तसंच पहा ज्यावेळेस महाराष्ट्राचं राजकारण 2022 मध्ये होतं ना ते चेस ज्या पद्धतीने खेळलं गेलेलं आहे अगदी तशा पद्धतीने तुम्ही चेस खेळलात महाराष्ट्राच्या राजकारणासोबत. तसं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने ही भूमिका मांडली होती व भगतसिंग कोश्यारी यांना पण त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही अनकॉन्स्टिट्युशनल तिथं काम केलेलं आहात. ओके, मग हे सर्व असताना पण आपण त्यांना पद्मभूषण देत आहोत यासाठी विरोधक थोडेसे नाराज आहेत. ओके, हा पॉईंट एकीकडे आपण ठेवूयात. त्याच्यानंतर परत आपल्याला इकडे यावे लागेल महाराष्ट्राचं राजकारण थोडंसं बाजूला ठेवून आपण हा आपला प्यारा भारत एकच मिनिट
हा आपला प्यारा भारत, इथं आहे तमिळनाडू, इथं आहे केरला, वरती आहे कर्नाटका. ओके, या तिन्ही राज्यांचा जर तुम्ही आता सध्याचा जर इश्यू पाहिलात तर एकच इश्यू आहे, तो म्हणजे गव्हर्नर वर्सेस स्टेट. ओके, गव्हर्नर वर्सेस स्टेट. आता गव्हर्नर वर्सेस स्टेट का आलं, तर अगदीच पहा, स्टेट गव्हर्नमेंट इलेक्टेड आहेत, म्हणजे राज्य सरकार जे आहे ते इलेक्टेड आहेत व जे राज्यपाल असतात ते सिलेक्टेड कॅन्डिडेट असतात. तरी देखील ज्यावेळेस अभिभाषणाचा पॉईंट येतो त्यावेळेस तमिळनाडूचे राज्यपाल जे आहेत एन रवी यांनी वॉकआउट केले. त्यानंतर केरळचे जे राज्यपाल आहेत त्यांनी काही पॉईंट सोडूनच टाकले. तसंच कर्नाटकाचे जे राज्यपाल आहेत त्यांनी पण पहा वॉकआउट केले. मग ह्यामधून काय दिसत आहे, स्टेट वर्सेस गव्हर्नर जो प्रॉब्लेम आहे किंवा फेडरलिझमला जो धोका आहे तो इथून कुठेतरी निर्माण होत आहे व महाराष्ट्राचं राजकारण ह्यामध्ये खूप ॲक्टिव्हली तिथे तुम्ही पाहू शकता. ओके, आता तुम्ही जर तेव्हा पॉलिटिकल ऑब्झर्वर नसाल तर थोडंसं तुम्हाला हा पॉईंट समजणार नाही, परंतु थोडंसं तुम्ही पूर्वीचे न्यूजपेपर वगैरे पाहिलात किंवा पूर्वीच्या जर न्यूज पाहिलात ना, किंवा जर त्यावेळेस तुम्ही ॲक्टिव्ह होतात ना, तर हे संपूर्ण राजकारण व राज्यपाल पद योग्य पद्धतीने काम करणं का गरजेचं आहे हे तुम्ही नक्की समजू शकता. पहा 2022च्या महाराष्ट्राच्या राजकारणातून, कारण 2022मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे डॅमेज झालेलं आहे ते कदाचित भरून काढणारं नक्कीच नाही आहे. त्यावेळेस हे सर्व काही वाचवलं जाऊ शकतं असतं. पहा, व सुप्रीम कोर्टाने पण ते मान्य केलेलं आहे की हे सर्व स्टेप जी उचलण्यात आली ती अनकॉन्स्टिट्युशनल होती. मग आता पाहूयात पुढे याची मुवमेंट वगैरे कशी असेल पहा या तिन्ही गव्हर्नर्सची. कारण अगदीच पहा, सुप्रीम कोर्टाने तर निर्णय ऑलरेडी देऊन झालेला आहे, त्यामुळे आता याबद्दल जास्त आपण चर्चा करू शकणार नाही आहे. ओके, परत एकदा जर सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भाची केस गेली ना, मी त्यावर नक्की बोलणार आहे. पण आता सध्याला जो पॉईंट होता महत्त्वाचा तो याच्या पूर्वीच आपण डिस्कस केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची बाब जरी ते सांगायची म्हटलं तर आपले जे व्हिडिओज आहेत आता याच्या पुढे देखील पवन निलेवाड या चॅनलवरती येणार आहेत. त्यासोबतच पहा, मी रेग्युलर राहण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ओके, जरी रेग्युलर नसेल म्हणजे आता पहा 1 फेब्रुवारीबद्दल थोडीशी शंका आहे मला. जर 1 फेब्रुवारीला जर मी नसेल ना तर अगदी त्याचं जे व्हिडिओ असेल ना ते नेक्स्ट डेला नक्की येईल. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. ओके, मी रेग्युलर राहण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे, काळजी नका करू. किंवा तुमच्याकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तसे डिटेल्स आहेत ते आपण नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर खूप विद्यार्थ्यांची मागणी होती की जे PDF आहेत ते डेली तुम्ही टाकत जा, तर टेलिग्रामला ती मागणी एक्सेप्टेड झाली आहे. आपलं जे पूर्वीचं टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स बाय PN किंवा तेच आहे आय थिंक, त्यावरती तुम्हाला ती मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे पहा, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. ओके, तर तिथे मी ऑलरेडी PDF ही सेंड केली आहे, हायलाइटेड PDF आहे. व द हिंदूचं सबस्क्रिप्शन मी अद्याप घेतलेलं नाही आहे. द हिंदूचं सबस्क्रिप्शन ज्यावेळेस घेईल ना त्यावेळेस त्याची पण PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करत जाईल. ओके, म्हणजे सध्याला माझं इंडियन एक्सप्रेस आहे त्यामुळे थोडासा इश्यू झालेला, पण 1-2 दिवसामध्ये द हिंदूचं पण आल्यानंतर मी तो पण आपलं डेली अनालिसिस करणारच आहोत. निश्चिंत राहा, एकही बातमी तुमची सुटू देणार नाही आहे. ओके, तर हा पॉईंट आय होप झालेला आहे, समजलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम फॉईलबद्दलचा हा पॉईंट आहे, स्किप करू शकता. नेक्स्ट आहे सुरुवातच झाली. ओके, आत्ताच आपण युरोपियन युनियनबद्दल बोलत होतो. ओके, तर आता याला तपशीलवाररित्या आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी पहा, गेली जवळपास 2 दशके लोंबकळत राहिलेला भारत आणि युरोप व्यापार कराराचा मार्ग अखेर मंगळवारी मोकळा झाला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन. ओके, ही खूप आपल्यासाठी महत्त्वाची न्यूज आहे. युरोपियन युनियन आणि इंडियाचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. ओके, त्यासोबतच 2025-26मध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आपण कोणाकोणासोबत केला हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात घ्या, पहिल्यांदा इंग्लंडसोबत आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेला आहे, युनायटेड किंगडम. ओके, त्यासोबतच आपण ओमानसोबत पण केलेला आहे पहा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. त्याच्यानंतर न्यूझीलंड. ओके, हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. न्यूझीलंडसोबतचा पण आपला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे. त्यासोबतच आता कोण आहे, युरोपियन युनियन. ओके, परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. UPSC तर याबद्दल नक्कीच विचारू शकेल. लास्ट इयरला पहा UPI बद्दलचा प्रश्न आलेला होता की UPI कोणत्या कोणत्या देशामध्ये चालतं. ओके, अगदी तसंच आहे. हे जर 4 पर्याय दिले तर 4ही पर्याय बरोबर आहेत. UK, ओमान, न्यूझीलंड आणि युरोपियन युनियन यांच्यासोबत भारत देशाने फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेला आहे. व फ्री ट्रेड ॲग्रीमेंट एवढ्या जास्त देशांसोबत झाल्यानंतर आता पहा USA सोबत आपण काय USAला पर्याय शोधत आहोत का, तर यस, USAला आपण पर्याय इथं बेसिकली शोधलेलेच आहेत. ओके, त्यानंतर USAने पहा युरोपियन युनियनवरती पण टॅक्स लावण्याचा वगैरे प्रयत्न केला होता किंवा युरोपियन युनियनला पण त्यांनी थोडंसं लाल अंग दाखवण्याचा प्रयत्न केला. या कारणानिमित्त युरोपियन युनियननी आपल्याला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करण्याची एक संधी दिली. या कारणानिमित्त आपण डोनाल्ड ट्रम्प यांचे पहा आभार मानले पाहिजे. ओके, कारण 2007 पासून जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालं नव्हतं ते
काल झालेला आहे. ओके, मी असं का म्हणत आहे पहा, युरोपियन युनियनसोबत आपलं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होणं गरजेचं आहे. तर याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं आहे की युरोपियन युनियनचे ना कायदे खूप कडक आहेत. ओके, आता अगदीच तुम्ही कोणतंही पहा, डिजिटल युगामधील जे कायदे वगैरे असतात ना, ते सर्वात पहिले कुठे येतात, तर अगदी युरोपियन युनियनमध्ये येतात. ओके, व पर्यावरणाच्या हेतूने पण पहा युरोपियन युनियन खूप कडक आहे. ओके, जर आता पहा आपल्या देशामधून काहीतरी एक आधी वस्तू एक्सपोर्ट होते, जसं की आता तुम्ही पाहू शकता बासमती चावल. ओके, बासमती राईस जर आपल्या देशातून युरोपियन युनियनमध्ये गेलं व युरोपियन युनियनच्या जे संघ आहेत त्यांना जर समजलं ना की आपल्या देशातून जो राईस गेलेला आहे त्या राईसमध्ये कीटकनाशकाचा वगैरे वापर केला गेलेला आहे, तर ते पहा आपला माल तिथं उतरूच देणार नाहीत. तो माल आपला तसाच वापस येईल. त्यामुळे आपलं खूप नुकसान व्हायचं पूर्वी. ओके, म्हणजे ते पर्यावरणाच्या बेसिसवर किंवा अगदी जे आपल्या देशामधील जे काय म्हणू शकता जे कायदे आहेत त्याला पण ते खूप मोठ्या प्रमाणात वगैरे ते पाहत, म्हणजे कडक तिथे आदेश होते. परंतु ते आता आदेश काय म्हणू शकता की डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे काय झाले पहा, त्यांना पण एक नवीन बाजारपेठ पाहिजे होती व आपला पण नवीन बाजारपेठची शोध होतीच. मग या कारणाने पहा आपण USA ला इथं पर्याय नक्की शोधलेला आहे आता. ओके, त्याच्यानंतर पहा आज घडीला जरी म्हणजे USA सोबत जरी भागीदारी नाही झाली आपली, तरी पण पहा युरोपियन युनियन सोबत जर झाल्यानंतर आपला फायदा कसा आहे हे लक्षात घ्या. आज घडील ॲपल किंवा आयफोनची जी कंपनी आहे फॉक्सकॉन, ती बनवणारी कुठे आहे, तमिळनाडू स्थित आहे. बरोबर, मग आपण पहा USA जरी पॅरेंट कंपनी आहे, ओके, तरी देखील पहा आपला जो आयफोन आहे तो युरोपियन युनियनला आपण कमी पैशामध्ये विकू शकतो. या कारणानिमित्त ॲपलला फायदा कुठं आहे, USA मध्ये राहण्यात आहे की भारतामध्ये राहण्यात आहे, तर अगदीच भारतामध्ये राहण्यात आहे. का, तर अगदी आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेला आहे. म्हणजे भारत देशामध्ये जो आयफोन बनेल तो युरोपियन युनियनला कमी पैशामध्ये जाईल. त्यासाठीच पहा युरोपियन युनियनला तिथं फायदा नक्कीच आहे, त्यानंतर ॲपल कंपनीला पण तिथं नक्कीच फायदा आहे. या कारणानिमित्त जे ग्लोबल मार्केट आहे ते ग्लोबल मार्केट कुठे येऊन बसेल, मग अगदीच इंडियामध्ये येऊन बसेल. मग याच कारणानिमित्त डोनाल्ड ट्रम्प किंवा USA ला आपण पर्याय शोधत आहोत. ही आपल्यासाठी ही म्हणजे एक बेस्ट न्यूज आहे. युरोपियन युनियनसोबत आपण जो व्यापार किंवा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केला तो आपल्यासाठी या नजरेतून खूप महत्त्वाचा आहे. डन, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. त्याच्यानंतर पहा मी आत्ताच बोलत असताना काही तुम्हाला गोष्टी म्हणजे देशांची नावं वगैरे सांगितली की पहिल्यांदा आता यांच्याकडे करार झालेला आहे, त्यांच्या संघांनी करार केलेला आहे, परंतु प्रत्येक देशाच्या संसदेने तो करार आता काय करावा लागेल पहा, त्यांच्या संसदेमध्ये मांडून अगदी परवानगी घ्यावी लागेल त्या देशांची की बाबा आम्ही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेला आहे व फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केल्यानंतर आता आपल्याला काय भारत देशासोबत मुक्त करार तिथं करायचा आहे. म्हणजे त्यांच्यावरती निःशुल्क पद्धतीने विदाऊट टॅक्सेशन तुम्ही काय करा, व्यापार तिथं करू शकता. मग ज्यावेळेस याला परवानगी मिळेल म्हणजे जवळपास 6 महिन्याचा इथं कालावधी लागेल. पण यामध्ये महत्त्वाची म्हणजेच काय 93% ज्या वस्तू आहेत ना त्या या व्यापार करारामध्ये इन्क्लूड आहेत व इन्क्लूड नसलेल्या गोष्टी कोणत्या असतील, आता तुम्ही पाहू शकता न्यूझीलंड ज्यावेळेस आपण व्यापार करार केला त्यावेळेस 95% वस्तूंसोबत आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलं होतं. 5% वस्तू आणि इथं 60% वस्तूसोबत आपण काय फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेलं नाही आहे. ते कोणत्या वस्तू आहेत, दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी आणि दुग्धजन्य पदार्थ. आता याबद्दल भारत देश का घेत नाही आहे, तर अगदीच पहा आपल्या देशामध्ये किंवा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, बरोबर, व दुसऱ्या देशातील जर आपल्या देशामध्ये प्रोडक्ट आले तर काय होणार आहे, तर आपले जे देशी कंपनीज वगैरे आहेत ना ते सर्वाईव्ह करू शकणार नाहीत. मग या नजरेतून आपण हा हे स्टेप उचललेला आहे. व पहा कधीही परीक्षेमध्ये जर तुम्हाला लक्षात आले नाहीत ना काही पॉईंट की यासोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेला आहे किंवा नाही, तर कृषी आणि दुग्धजन्य पदार्थ जर म्हटलं ना तर तिथं थोडंसं तुम्ही थांबत चला. ओके, कृषी आणि दुग्धजन्य पदार्थासोबत आपण कधीच फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलं नाही. आता RCEचं पण तसंच आलेलं आहे, RCEP. यामध्ये पण आपल्याला पहा आपण RCEPचं ॲग्रीमेंट का केलेलं नाही, तर त्याचं पण हेच कारण होतं कृषी आणि दुग्धजन्य पदार्थ. कारण दुसऱ्या देशातील जे ब्रँड्स आहेत जसं की ऑस्ट्रेलियन बेकरी खूप फेमस आहे पहा, पण त्याचे जर ब्रँड भारतामध्ये जर आले ना तर अमूल दूध जे आहे ते सर्वाईव्ह करू शकणार नाही. व आज घडीला आपल्या देशामध्ये एकच उदाहरण देऊ शकतो जे की आहे अमूल दूधचं. ओके, मग यासाठीच आपण भारत देश जर दुसऱ्या कंपनी जर आल्या तर सर्वाईव्ह करू शकणार नाही. मग या नजरेतून आपण फक्त 93% जे वस्तू आहेत त्यांच्यासोबत करार केला आहे, कृषी आणि दुग्धजन्य वस्तूंसोबत करार केलेला नाही. यासोबतच पहा पूर्वी पोल्ट्री म्हणजे आता सध्याला पण आहेत पहा आपल्याकडे म्हणजे जे कोंबडी आहे, ओके, सरकारी कोंबडी ज्याला तुम्ही म्हणता ना त्या आपल्या देशामध्ये आहेत, बरोबर, पण USA सोबत पण त्यांचा पोल्ट्रीचा आपण एक करार म्हणजे USA आपल्यावरती सँक्शन वगैरे लावण्याचा प्रयत्न केला गेला, पण ते WTOच्या करारामध्ये ते अडकलेलं आहे पहा सध्याला. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. पण
USA पण आपल्याला थोडंसं सदैव म्हणत असतं की तुम्ही कृषीला वगैरे ओपन का करत नाही, ओके, किंवा पोल्ट्री फार्मला वगैरे तिथं ओपन का करत नाही. तर आपलं प्रॉब्लेमच ते आहे पहा, जर त्यांच्या पोल्ट्रीला जर आपण भारतामध्ये जर परवानगी दिली तर मग आपल्या देशातील जे कोंबडी पालन आहे किंवा कुक्कुटपालन जे व्यवसाय आहे त्याचं काय करायचं. तसंच आहे. या कारणाने आपण पहा दुसऱ्या देशांना कृषी आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये परवानगी देत नाही. हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. डन. त्याच्यानंतर आपल्या देशाने किंवा काल जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाला त्यामध्ये आपण दुसऱ्या देशातील जे कार्स आहेत पहा, लॉम्बोर्गिनी, त्यानंतर जे मर्सिडीज आहे, आता मर्सिडीजच्या किमती तिथे कमी होणार नाहीत, ओके, पण जे पोर्शे कार आहे यासारख्या ज्या कार्स होत्या, लक्झरी कार्स ज्या आहेत ना, ऑडी, यांच्या किमती नक्कीच कमी होणार आहेत तिथे. त्याच्यानंतर वाईन्स, ओके, फ्रान्समधून जी बेस्ट अतिशय उच्च दर्जाची जी वाईन येईल त्यावरती पण टॅरिफ कमी झाल्यानंतर पहा आपल्या देशामध्ये जे मध्यपीय आहेत त्यांच्यासाठी हे वेस्ट झालेलं आहे, किंवा स्टेटचं पण इथं भलं झालेलं असेल, कारण पहा त्यावरून टॅरिफ तिथं अगदीच आपल्या देशाला नक्की मिळणार आहे. ओके, तर हे 2-3 पॉईंट थोडेसे तुम्ही लक्षात ठेवू शकता. व पहा दुसऱ्या देशामधील मोटारी आयात जरी करत असो आपण, तर आता जसं की पहा आपण उदाहरण स्वरूप घेऊयात ऑडीचं. ओके, आता ऑडी कार जरी भारत देशामध्ये आली, ओके, तरी प्रॉब्लेम काय होणार आहे, तर आपण त्यावरती काही ना फक्त यावर्षी आम्ही 20च कार ऑडी विकत घेणार आहोत असं तिथं काय केलेलं आहे, कोटा बेस्ड सिस्टीम लावलेली आहे तिथे. ओके, भारत देशाचं इथं काहीच नुकसान झालं नाही युरोपियन युनियनसोबत आपण ॲग्रीमेंट करून. ओके, कारण आता पहा एकीकडे ऑडी आहे व दुसरीकडे टाटा आहे. मग प्रॉब्लेम का होऊ शकत असतं पहा, तर आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये ऑडी कार जर भारत देशामध्ये आली व टाटाची पण कार आलेली आहे, ओके, मग दोन्ही पण पहा 12 लाखाला जर आल्या, म्हणजे आता तसं नाही आहे परंतु पण तुम्ही लक्षात घ्या, मला उदाहरण द्यायचं होतं व जेमतेम रेंज मी मिडल क्लाससाठी लक्षात ठेवलेली व यानुसार मी उदाहरण घेतो की ऑडी कारची पण किंमत जर 12 लाख झाली व टाटा सिएराची पण किंमत 12 लाख जर झालेली असेल, तर मी आता कोणतीही वस्तू घेईल विकत, तर अगदीच पहा मी ऑडीकडे जाईल ना, कारण ती फॉरेन आहे, फॉरेन ब्रँड म्हणून मी तिकडे जाईल. पण तसं नाही आहे. तर भारत सरकारने काय केलेलं आहे, आपण फक्त 20च ऑडी कार तिथं ऑर्डर करणार आहोत. दरवर्षी असे कोटा बेस्ड असेल, ओके, म्हणजे आम्ही एवढ्याच कार वगैरे तिथं आयात करू. मग यामुळे काय होईल पहा, 20 कार म्हटल्यानंतर याच्या ज्या किमती आहेत, मागणी जास्त आणि पुरवठा कमी म्हटल्यानंतर तिथं काय प्राईस तिथं वाढेल. व या बेसिसवरून पहा ज्या प्राईस आहेत ना त्या प्राईसमध्ये थोडंसं कमीच राहणार आहे, प्राईस या जास्तच असणार आहेत. व त्यामुळे जे लोकल मार्केट आहे आपल्या देशाचं, जसं टाटा कार्स वगैरे आहेत, टाटा मोटर्स वगैरे आहेत, किंवा अगदीच महिंद्रा वगैरे आहेत, यांना पण आपण तिथं सर्वाईव्ह करण्याचा चान्स दिलेला आहे. हे थोडंसं एक प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन होती पहा आपल्या देशासाठी, की फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करताना जे भारतीय ब्रँड्स आहेत त्यांना सर्वाईव्ह करणं. मग यासाठी पण भारत देशाने ही स्टेप्स उचललेल्या आहेत व हे अतिशय महत्त्वाचं आहे, की म्हणजे पहा आपल्या जे भारतीय उद्योग आहेत त्यांना पण सर्वाईव्ह करू देण्यासाठी मदत करणं व दुसऱ्या पण उद्योगांना तिथं मदत करणं, हे दोन्ही आपण या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमधून केलेलं आहे. कारण डायरेक्टली 27 देशासोबतचा हा करार आहे. ओके, फक्त एका म्हणजे मी पहिल्यांदाच म्हटलं पहा की एका दगडात आपण 7 पक्षी, तसं एका करारामध्ये आपण 27 देशासोबत हा करार केलेला आहे. त्यासाठी पहा भारत देशाचं अतिशय कौतुकास्पद हे पाऊल आहे. ओके डन. मग आता हा आर्टिकल आय थिंक तुम्हाला समजलेला असेल. त्याच्यानंतर पुढे जनगणनेत ओबीसींची पुन्हा फसवणूक, आता उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. कारण पहा जे 2027 मध्ये जनगणना होणार आहे त्या जनगणनेमध्ये ओबीसी साठीचं जे जातगणनासाठीचं जे कॉलम आहे ना ते मिसिंग आहे. या कारणानिमित्त परत एकदा वादंग तयार झालेला आहे. डन, एवढंच तुम्ही लक्षात घ्या. बाकी याच्याबद्दल आर्टिकल आल्यानंतर मी सांगेनच नक्की. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक वाहनांना आवाज का हवा, नवीन नियमावली बंधनकारक. बंधनकारक करण्यात आलेली आहे. व जे इलेक्ट्रिक व्हेकल आहे पहा त्याची स्पीड कमी असते. ओके, इलेक्ट्रिक व्हेकलची बेसिकली स्पीड कमी आहे, या कारणानिमित्त त्यांच्या चाकांचा वगैरे आवाज जास्त नाही, बरोबर. मग चाकांना वगैरे आवाज नसल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस सिटीमध्ये वगैरे जाता त्यावेळेस मागून कोणतं वाहन येत आहे किंवा नाही हे तुम्हाला समजत नाही. या कारणानिमित्त पहा अगदी युरोपियन युनियन असू द्यात किंवा ग्लोबल मार्केट असू द्यात, तिथे त्यांनी काय केलेलं आहे, आवाज किंवा जी साऊंड सिस्टीम आहे तिथे लावलेली आहे. म्हणजे गाडीच्या स्पीडनुसार त्यांनी काय तिथे पहा जे इलेक्ट्रिक व्हेकल आहेत त्यांना साऊंड दिलेला आहे. अगदी त्याच पद्धतीवर पहा भारत देशाने पण आता AVAS ही सिस्टीम विकसित केलेली आहे व ती 1 ऑक्टोबरपासून जी विक्री केली जाईल आपली इलेक्ट्रिक व्हेकल त्यामध्ये बंधनकारक ही करण्यात आलेली आहे. व हे AVAS सिस्टीम तुम्हाला बंद करता येतं का, किंवा म्हणजे तुमचा जो इलेक्ट्रिक व्हेकलची जी आवाज आहे ती साऊंड सिस्टीम बंद करता येणार आहे का, तर बिलकुल नाही. ओके, म्हणजे ती ॲटोमॅटिकच असेल. जसं की तुम्ही उदाहरण घेऊ शकता पहा जे BS6 व्हेकल्स आहेत यामध्ये फॉगला कंट्रोल करण्यासाठी किंवा म्हणजे तुमची म्हणजे जे 2 व्हीलर्स आहेत, ओके, त्या 2 व्हीलर्सचा ॲक्सिडेंट रोखण्यासाठी पहा त्यांनी काय केलेलं आहे की तुम्ही बाय डिफॉल्ट जे हेडलाईट आहे ना आपल्या बाईकची ती ऑन नसते.
का ऑन असते? मग त्याचं तेच कारण आहे की बाबा तुम्ही ज्यावेळेस फॉगी म्हणजे जे धुका आहे त्या धुकाच्या एरियामधून जर तुम्ही ज्यावेळेस जाता, ओके, त्यावेळेस तुमच्या गाडीची जर हेडलाईट ऑन असेल ना, तर जे ट्रक जे मोठी व्हेकल वगैरे आहेत जसं की ट्रक वगैरे, त्यांना ते कोणीतरी पुढून येत आहे म्हणजे हेडलाईट ऑन असल्यामुळे ते दिसून येऊ शकतं. मग यासाठी त्यांनी ते बाय डिफॉल्टच ऑन त्यांनी केलेलं आहे. जे व्हेकल्स आहेत म्हणजे सॉरी जे टू व्हीलर्स आहेत त्यामध्ये तुम्हाला ही नक्कीच समजून आलं असेल. पहा का त्यांचे ऑन आहेत हेडलाईट्स, तर त्याचं नेमकं कारणच ते आहे की भारत सरकारने म्हटलं टू व्हीलर्सचं ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे. व पहा एखादी वेळेस काय होऊ शकतं की आपण अनावधाने आपण ते बंद पण करतो हेडलाईट. अगदी तसंच आहे. जर इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये जर आपण ऑप्शन दिला ना की त्याला साऊंड सिस्टीम ती बंद करायची, तर त्याचा फायदा काही होणार नाही ना. म्हणजे ज्या दिवशी ॲक्सिडेंट होणार आहे त्या दिवशी आपण जर ती साऊंड सिस्टीम आपण ऑटोमॅटिकच बंद झालेली असेल किंवा आपण अनावधानाने ती बंद केली असेल तर त्या दिवशीच ॲक्सिडेंट होऊ शकेल. मग याच कारणासाठी भारत सरकारने हा नियम केलेला आहे की तुम्ही ते बंद करता येणार नाही. व त्या AVAS ही जी साऊंड सिस्टीम आहे त्याचं फुल फॉर्म विचारलं जाऊ शकेल तर ॲकोस्टिक व्हेकल अलर्टिंग सिस्टम. ओके, हा पॉईंट एक लक्षात ठेवा तुम्ही. डन. त्याच्यानंतर पहा वाहनाच्या गतीवर हे आवाज कमी जास्ती होणार आहे. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे एकदम गोंगाट पण याचा केला जाणार नाही आहे. म्हणजे एक संत आवाज तिथं बेसिकली नक्की असेल जो की मानवी कानासाठी अतिशय योग्य असेल. ओके, म्हणजे जास्त डिसिबलचा तिथं आवाज बिलकुल नसणार नाही. ओके, जेणेकरून पुन्हा नॉईज पोल्युशन वगैरे होईल, तसं काही नाही आहे इथं. ओके, त्याच्यानंतर तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपतं. पहा यात दुसरी बातमी एकही सुटलेली नाही आपली. ओके, तर इथं थांबूयात. त्यानंतर पहा उद्या इकॉनॉमिक सर्व्हे येईल, त्याच्यानंतर 1 फेब्रुवारीला बजेट येईल. ओके, त्यावेळेस आपण अन्य चर्चा नक्की करूया. धन्यवाद.